आणि आता बातमी आणखी एका वादाची। ऋतू तावडेंचा घसा कसा बरा झाला? मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंचा घसा कसा बरा झाला याची चर्चा सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। म्हणजे आपल्या घशाचा त्रास आपल्याला होता आणि एका जैन मुनींच्या उपायानंतर हा घशाचा त्रास कमी झाला असा ऋतू तावडेंनी दावा काल एका महावीर जयंतीच्या कार्यक्रमात जैन समुदायाच्या कार्यक्रमात केला। त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या। संजय राऊतांनी याला प्रत्युत्तर दिलेलं आहे, पण संजय राऊतांनी सुद्धा उत्तर देताना त्यांची जीभ घसरली। एकूणच ऋतू तावडेंचा दावा काय होता आणि त्यावरनं राजकीय खवखव कशी सुरू झाली आहे आपण पाहूयात। गुरुदेवजींच्या आशीर्वादानंतर चमत्कार। उन्होंने मुझे आशीर्वाद दे के इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। घशाची समस्या संपली। महापौर ऋतू तावडेंचं वक्तव्य। भोंदू बाबा बुवाबाजीच्या नावानं महाराष्ट्र बदनाम होत असतानाच मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी त्यांच्या गुरुदेवांच्या चमत्काराची एक कथा सांगितली आहे। गुरुदेवांच्या आशीर्वादानं घसा कसा बरा झाला याची ही कथा आहे। जैन समाजाच्या कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडलाय। एक्सपीरियंस आपको शेयर करना चाहती हूँ। 1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफी परेशान थी। मेरा जो आवाज आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था। मैंने परम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है। उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ। 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके। उन्होंने मुझे आशीर्वाद दे के इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ। ये बहुत बड़ी बात। मैं अभी पराग भाई से भी वो बातें शेयर कर रही थी कि पराग भाई ये तो बहुत ही बड़ा चमत्कार हो गया, क्योंकि मैं खुद परेशान थी। लेकिन आज मेरा आवाज आप देख रहे हो। गुरुदेवजींच्या औषधामुळेच घशाचा आजार बरा झाला असं महापौर ऋतू तावडे यांनी म्हणताच विरोधक तर अक्षरशः तुटून पडले। महापौर असं म्हणाल्या की त्यांचा गळा खराब झालेला होता, 1.5 वर्ष त्यांच्या घशाला प्रॉब्लेम होता आणि तो जैन मुनींच्या आशीर्वादाने बरा झाला। चांगलं आहे, अजून एक खरंच जन्माला येईल मग अशी जर आशीर्वादाने गळे व्हायला लागले तर। असं आहे की खराच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरं वाटतं। ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न। एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठल्या अवयवाला गुण असतो। हां, कोणाचा कोणता अवयव कुठे काम करतोय हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊत तुम्ही पडू नका। कारण तुमचा तोंड नावाचा अवयव महाराष्ट्रामध्ये किती घाण करतोय, रोज सकाळी उठून गटारगंगा वाहतोय हे महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळं कुणाच्या अवयवाला काय गुण येतोय, अवगुण येतोय हे सांगण्याच्या भानगडीमध्ये हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही। कारण तुम्ही रोज तोंड नावाच्या अवयवातून गटार घाण बाहेर काढता आणि तुमच्या तोंड नावाच्या अवयवामुळे महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न रोज सकाळी होतोय। ऋतू तावडेंचा घसा कसा बरा झाला या अनुभवावर आम्ही गिरगावकर संघटनेनेही टीका केली आहे। ती महापौर म्हणते की माझा घसा नीट झाला। मग एक काम करा ना, BMCची ENT हॉस्पिटल सर्व बंद करून टाका। सर्व जे काय जे रुग्ण आहेत त्यांना एक काम करा, यांच्या नयन पद्मसागर यांच्याकडे पाठवा, चालू करा। म्हणजे काय BMCचा आरोग्याचा बजेट कमी होईल। घशावरनं सुरू झालेल्या या सगळ्या राजकीय ठसक्यानंतर ऋतू तावडेंनी सारवासारव केली आहे आणि त्याच वेळी राऊतांवर निशाणाही साधलाय। अंधश्रद्धेचा हा विषयच नाहीये, हा श्रद्धेचा विषय। पुन्हा मी तुम्हाला सांगते, अंधश्रद्धा ती जी तुम्ही बघताय इतके दिवस खराच्या माध्यमातून, हा श्रद्धेचा विषय। मी फॉलो करते नम्र गुरुजींना, तो श्रद्धेचा विषय। या ठिकाणी अंधश्रद्धा आली कुठून? मी फक्त हेच बोलून दाखवलं की त्यांनी माझ्याकडनं माझ्या स्टेटमेंटमध्ये ओम राहिलं असेल, पण ओमचा उच्चार त्यांनी मला शिकवला। ओम कसं घ्यायचं त्या पद्धतीने ओम घे ना। हिंदू धर्माचं तर हिंदू धर्म आहे ओमवरती आहे, पूर्ण ब्रह्मांड ओमवरती आहे। त्यांनी सांगितलं, ऋतुताई ओमचा उच्चार करा। तुम्ही राजकारणातल्या काम करणाऱ्या महिला आहे, सातत्याने तुम्हाला माईकमध्ये, सातत्याने सभागृहात, सातत्याने मीडियासमोर बोलावं लागतं। तुमचा आवाज चांगला असणं, खणखणीत असणं फार गरजेचं आहे। आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी ते बोलले की श्रद्धा, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आणि खरंच
गेले 1.5 वर्ष मी सफर करत होते घशामुळे, तो माझा घसा आज क्लिअर झाला. त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. पण ऋतुताईंनी त्यांची भावना फक्त व्यक्त केली. त्याबरोबर जे 27 आणि 20 पैसे घेऊन जे ट्रोल करतात, त्यांच्या घरात का आया बहिणी आहेत की नाही? कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता? एखाद्या महिलेच्या बाबतीत कुठल्या खालच्या थराला तुम्ही जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता? माझा हा प्रश्न आहे. आणि ते जे आहेत उबाटाचे भोंगे संजय राऊत, त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाही आहे. भाषा काय, बोलण्याची काय पद्धत, एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्याला काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली, तुमच्या मिसेसवरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उफाळून बाहेर आलात. तेव्हा तुम्हाला कळतात तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा ही पुसट आहे. त्यातच सध्या राज्यात होंदूबाबा अशोक खरातवरनं वातावरण प्रचंड तापलंय. त्याचवेळी घसा गुरुदेवांच्या आशीर्वादानं बरा झाला या महापौरांच्या विधानामुळे बाबा बुवांच्या वादाला आणखी फोडणी मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.